वीडियो सबसे पहले देखने के लिए
हॅलो. थोड्याशा तांत्रिक अडचणीमुळे इथे मायक्रोफोन थोडस बंद होता. या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आर्या प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विराट कोहली स्टँड कडे हा स्ट्रोक जातोय. बॉल जाणार आहे सीमारेषा पार. धावा पाहायला मिळतील पुन्हा एकदा. 4-4 सुंदर चौकार 4 रन. सुरू असलेली मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळते. अर्थात दोन विजेत्या संघांमध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जर आपण पाहिलं व्हीएस सकपाळ ही टीम तुम्हाला मैदानात मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग टीम तुम्हाला पाहायला मिळते. स्टॅलियन हा संघ मैदानात मध्ये आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं अगदी दुसऱ्या क्रमांकाचं मैदानात मध्ये बॉलिंग मार्क वरती सुनील तयार आहेत. हा बॉल परत एकदा एक्स्ट्रा कव्हर एरिया मध्ये बॉल जाणार आहे आउट ऑफ द पार्क. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर गेलाय रोहित खरातचा तोफेचा गोळा. चरण षटकार. रोहित खरातला आपण पाहतोय पुण्यावरनं नाशिक पर्यंतचा 250 किलोमीटरचा प्रवास करत इथपर्यंत का दाखल झालेत. आणि आपण पाहतोय षटकार ठोकलाय. ज्या प्रेक्षकाने इथे कॅच घेतलाय त्या प्रेक्षकासाठी आपण पाहतोय इथे 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. एका हातामध्ये झेल घेतल्यावरती 200 रुपयांचं प्राइज आणि दोन हातामध्ये झेल घेतल्यानंतर 100 रुपयांचं कॅश प्राइज. त्या प्रेक्षकाला माझी विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. परत एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता पण त्या ठिकाणी आपण पाहतोय रोहित यांच्या बॅटमध्ये प्रॉपर बॉल मिळेल झाला नाही. धाव मिळणार नाहीये. धावफलक मैदानात मध्ये थांबते. षटक क्रमांक 2 मैदानात मध्ये जी सुरू आहे. 21 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. दोन विजेत्या संघांमध्ये ही लढत. अर्थात दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आणि त्या संघाचं नाव काय असेल ह्या गोष्टीची चर्चा ह्या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. हो 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 भन्नाट मॅग्निफिसंट रोहित यांचा कलात्मक फटका. 4 धावा. सौंदर्य दाखवणार हा स्ट्रोक रोहित खरात यांच्या बॅटमधनं तुम्ही पाहिलाय. सुनील ते थोडेसे महागडे ठरलेत. 2 षटकार 2 चौकार ह्या षटकात. ओ हो हो परत एकदा स्विच हिट केलाय रोहित खरातच्या बॅटमधनं. बॉल आउट ऑफ द पार्क. बिग 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 ब्लॅक. चरण आपण पाहतोय शेवटच्याही बॉलवरती इथे रोहित खरातनं इथे 6 धावांची मोहर लावली आहे. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये आपण पाहतोय धावा. प्रथमता बॅटिंग करत असताना व्हीएस सकपाळ संघाच्या स्कोअर कार्ड मध्ये विदाउट लॉस 31 धावा ह्या धावफलकामध्ये आल्यात. खूप जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय. स्फोटक सुरुवात इथे पॉवर प्ले मध्ये व्हीएस सकपाळ ह्या संघाची तुम्हाला पाहायला मिळाली. विशेषतः रोहित खरात ह्या फलंदाजावरती मात्र सर्वांच्या नजरा आहेत. ॲज अ आयकॉन म्हणून आपण पाहतोय आज आर्या प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये मात्र दाखल झाले. आल्याबरोबर पहिल्याही मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळाला. याही मॅच मध्ये आपण पाहतोय रोहित इथे मात्र आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय देताना इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं मनोज बोहरा इथे मात्र दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 कडे आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा वाघोलीचे असणारे वंडर बॉय म्हणून ज्यांची खाती महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला आहे. आसिफ शेखच्या हातामध्ये बॉल. या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं इथे सन्मानित झाले. परत एकदा हलक्या हाताने बॉल आपण पाहतोय. फक्त खेळलाय. काऊ कॉर्नर एरियामध्ये बॉल जाणार आहे. फिल्डर मात्र डीपचा बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. तिथे आपण पाहतोय सिंगल मैदानात मध्ये धावफलक पुन्हा एकदा एका धावेने मात्र पुढे जाणार आहे. स्कोअर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 32 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. हे पहा प्रेक्षकांसाठी सूचना आहे. ज्या प्रेक्षकांना कॅच घेतलेत ना त्यानं लगेच त्या प्रेक्षकांनी इथे मुख्य मंचावरती या. तुमचं पारितोषिक असेल ते पारितोषिक घेऊन जा. आपलं शुभ नाव इथे सांगा आणि त्या पारितोषिकाचा स्वीकार आपण करायचा आहे. आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून
प्रत्येक कॅच साठी 200 रुपये आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाणार आहे. जाऊया मॅच कडे. 32 धावा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 3 आसिफ शेख तयार आहेत. हो, या बरोबर डीप मिड विकेट. फटक्यामध्ये आहे वजन. धावा पाहायला मिळतील इथे अर्धा डझन. चरण षटकार. टाकलेत. नाशिक मध्ये आपण पाहतोय इथे मात्र ही क्रिकेटची लढाई तुम्हाला पाहायला मिळते. वाघोलेचा असणारा आसिफ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एका बाजूला आयकॉन मैदानाच्या आतमध्ये रोहित खरात तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. दोन आयकॉन, दोन स्टार्स ची लढाई तुम्हाला पाहायला मिळते. आसिफ तयार असेल रोहित साठी. पुन्हा एकदा कव्हर मध्ये बॉल. गॅप इथे खूप मोठा असेल. क्षेत्ररक्षक मात्र तिथे बॉल पर्यंत पोहोचलाय. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हाही पूर्ण होतोय आणि 2 धाव्यांनी इथे मात्र धावफलक पुढे पोहोचते. षटक क्रमांक 3 सुरू असताना 40 धावा ह्या धावफलकामध्ये आल्यात. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय इथे मैदानावरती मात्र सुरुवात जी मिळवली त्यानंतर आपण पाहतोय पार्टनरशिप देखील मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले धावांची गती देखील इथे रोहित खरातच्या माध्यमातून इथे उमदा परफॉर्मन्स जो तुम्हाला पाहायला मिळेल. स्विच प्रयत्न होता. बॅटवरती बॉल येत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती येणार आहे. निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड इथे थांबलंय. 40 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. बऱ्याच वेळानंतर खरं तर स्टॅलिन संघाला शोटकेचा श्वास देणारा हा डॉट बॉल असेल. कारण आपण पाहिलं विकेटच्या शोधामध्ये इथे मात्र गोलंदाज आहेत. ग्रेट थ्रू मिळवावं लागेल. रोहितला थांबवावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीने रोहित इथे बॅटिंग करतोय की फॅक्टर म्हणून ह्या मॅच मध्ये आपण पाहिले इथे मात्र एक जबरदस्त परफॉर्मन्स. एक महत्वपूर्ण रोल इथे मात्र अदा करतोय. पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल जाईल. क्षेत्ररक्षक तिथे असेल. सिंगल तर येणार आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तोही धावफलक आपण पाहतोय. पुढे एकदा या ठिकाणी मात्र 3 धावेने इथे पुढे जाणार आहे. आर्य प्रीमियर लीग आपण पाहतो. खऱ्या अर्थानं 4थ्या सीझन मध्ये नाशिक शहरामध्ये या स्पर्धेची उद्घोषणा झाली. त्यानंतर स्पर्धेची चर्चा सुरू झाली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू झाली. आयकॉन कोण खेळणार, स्थानिक खेळाडू कोण खेळणार, नाशिक शहरातील आयकॉन आयडॉल कोण असणार, ह्या सर्व गोष्टींची चर्चा खरं तर गेले कित्येक दिवस आर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून नाशिक आणि परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळत होती. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. काल 4 संघ तुम्हाला पाहायला मिळाले. 2 संघ कॉलबॅक मध्ये पोहोचले. 2 संघ आपण पाहतोय सुपर 8 मध्ये पोहोचले. आजही 2 संघ इथे सुपर 8 मध्ये पोहोचतील. 2 संघ जाणार आहेत कॉलबॅकला. इथे बॉल जातोय डीप लॉंग ऑन, आउट ऑफ द पार्क. एफर्ट चांगले होते पण बॉलला थांबू शकले नाहीत. बॉल जाणार आहे डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क. चरण षटकार.
आपण पाहतोय मैदानावरती मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये मात्र कशा पद्धतीने परफॉर्मन्स देईल, विशेषतः रोहित वरती मात्र सर्वांच्या नजरा आहेत. तर षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय धीरज पवार इथे मात्र बॉलिंग मार्क वरती आलेत. 18 बॉल मध्ये आपण पाहतोय 40 आल्यात. तर 18 बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. तर ह्या माफ करा 49 आल्यात. 49 49 धावा तुम्ही पाहिल्यात इथे 18 बॉल मध्ये आल्यात. त्यामध्ये 11 बॉल मध्ये 38 धावा पूर्ण करणारा रोहित खरा तुम्ही पाहिलाय. मनोज देखील आपण पाहिले 7 बॉल मध्ये 11 बनवल्यात. एक चांगला परफॉर्मन्स इथे मात्र दोन्ही बॅट्समनचा तुम्हाला पाहायला मिळतोय. फुल ऑफ लेनचा बॉल होता, त्याला मात्र सरळ बॅटने खेळले. सेफ झोन मध्ये असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही पूर्ण होतोय. 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत. धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय इथे मात्र 2 धावेने व्हीएस सकपाळ संघाचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. 51 धावा ह्या धावफलकामध्ये पूर्ण झाल्यात. एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आपण पाहतोय. विशेषतः रोहित वरती सर्वांच्या नजरा तुम्हाला पाहायला मिळाल्यात. मोठी इनिंग इथे साकारतायत. अर्धशतक पाहायला मिळणार का, याही गोष्टीची चर्चा इथे मात्र जी होणार आहे. व्हाईट बॉल. गोलंदाज इथे मात्र स्वतःवरचं कंट्रोल इथे थोडंसं हरवतायत. कंट्रोल विस्कळीत होत आहे आणि वेगाबरोबर आपण पाहतोय बॉलिंग वरती आपण पाहतोय खरं तर कंट्रोल ठेवणं हे देखील गरजेचं आहे. कारण सिमेंट विकेट आपण पाहिली. बॉल पिचिंग होत असताना बॅटवरती चांगल्या पद्धतीने इथे मिडल होत आहेत. सिमेंट विकेट वरती बॅटिंगसाठी परिस्थिती अनुकूल आहे आणि ह्या परिस्थितीमधून स्वतःला सावरणं खरं तर प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूल परिस्थिती निर्माण करत असताना विजयाचा ट्रॅक बनवणं हे गोलंदाजांसाठी खरं तर जोखमीची गोष्ट असेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. वाईड लाईन पकडत तिथे चेंडू करण्याचा प्रयत्न असेल. कदाचित शिरडपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजाला बॉलवरती येऊन खेळण्याचं आमंत्रण देण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. पण इथे आपण पाहिले 2 व्हाईट बॉल आलेत. 53 धावा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती 6 षटकांची मॅच सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. पहिले 2 मॅचेस इथे 8-8 षटकांच्या तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि त्या 2 मॅच मध्ये जिंकणारे हे 2 महारथी ब्लॅक हॉर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. परत एकदा बॉल उंच उडवलाय. उंची तर खूप आहे. लांबी किती असेल. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जातोय. सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हाही पूर्ण होतोय. चांगले प्रयत्न इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड ही पुढे जाते. मोठा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती प्रॉपर मिडल झाला नाही. उंची खूप पाहायला मिळाली. डिस्टन्स कमी होता. 2 धावा आल्यात. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 55 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. त्यामध्ये जर पहा रोहित खरात खरं तर ह्या मॅचचं ह्या इनिंगचं आकर्षण ठरतायत. 13 बॉलचा सामना केलाय. 42 बनवल्या गेल्यात. आज दुसऱ्या दिवसामध्ये दुसरं अर्धशतक पाहायला मिळणार का, याही गोष्टीची चर्चा इथे नाशिक शहरामध्ये आर्य प्रीमियर लीग मध्ये होताना इथे तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार असेल षटक क्रमांक 4 मध्ये. परत एकदा बॉल हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. कॅच इथे होणार नाहीये. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पुढे एकदा थोडेसे कमी पडलेत. नोमास लँड मध्ये बॉल जाणार आहे. मोठे स्ट्रोक वारंवार खेळण्याचा प्रयत्न इथे रोहितच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड पुढे एकदा पुढे पोहोचते. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 55 धावा 57 धावा इथे मात्र ज्या धावफलकामध्ये आहेत 2 धावा ऍड होत आहेत. कोणती विकेट नाहीये. ही तर संघाची एक जमेची बाजू आहे. हा एक स्टारकास्ट संघ आहे. तुम्ही पहा या अगोदर देखील संघानं बॅटिंग मध्ये उमदा परफॉर्मन्स दाखवला. बॉलिंग मध्ये देखील आपण पाहिलं संघ अगदी चांगला परफॉर्मन्स करत अगदी पहिल्या मॅच मध्ये विजयाचं बिगुल वाजवणारा संघ दुसऱ्या दिवसामध्ये व्हीएस सकपाळ ह्या संघाची चर्चा आर्या प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळते. तर तिसरा सामना अर्थात सुपर 8 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोणता असेल. परत एकदा अक्रॉस द बॅट खेळलाय. पंच आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये बॉल. तिथे मात्र फिल्डर असेल. एक सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नाहीये. धावफलक पुढे पोहोचते. षटक क्रमांक 4 3.4 नंतर विदाउट लॉस व्हीएस सकपाळ 58 धावा धावफलकामध्ये आहेत. 58 लॉस ऑफ 0 विकेट. चौथ्या षटकामध्ये देखील आपण पाहिले इथे खरं तर बॉलर कौतुक करावं लागेल. या ठिकाणी धीरज पवार आहेत. कोणताही मोठा स्ट्रोक अजूनपर्यंत खेळू दिला नाहीये. सिंगल डबल्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. या अगोदरच्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं खरं तर गोलंदाजांची अक्षरशः कंबरड मोडलं होतं. गोलंदाजांची पिसं काढली. गोलंदाजांवरती प्रचंड आक्रमण केलं रोहित ह्या बॅटलच्या माध्यमातून. पण ह्या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवल्या गेल्यात. परत एकदा डीप लॉंग ऑन मध्ये बॉल अलॉंग द कार्पेट जमीनला घासत चेंडू अगदी लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाकडे जातोय. तिथे मात्र एक सिंगल येणार आहे. धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये धावा आहेत 59 3.5 नंतर. 6 षटकांची मॅच आहे.
आर्या प्रीमियर लीग आपण पाहतोय 4थ्या सीझन मध्ये देखील ह्या स्पर्धेची चर्चा महाराष्ट्रभर होताना तुम्हाला पाहायला मिळते. युट्यूब वरती तुम्ही जा, tenniscricket.in ह्या चॅनलवरती तुम्ही जा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि वर्षभरामध्ये होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या दर्जेदार स्पर्धांचा आनंद तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. डेड बॉल इथे येतोय, ऍक्शन करत असताना आपण पाहतोय थोड्याशा अडचणी इथे गोलंदाजाला आल्या. त्यानंतर आपण पाहतो बॉल कोणत्या पद्धतीचा रिलीज इथे झाला नाहीये. 59 धावा तुम्ही धावफलकामध्ये पाहताय. स्पर्धेचा दुसरा दिवस, मॅच नंबर 3 आणि सुपर 8 मध्ये दुसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ इथे मात्र सुपर 8 मध्ये पोहोचणार या गोष्टीची चर्चा इथे होणार आहे. रोहित तयार असेल तर बॉलिंग मार्क वरती धीरज पवार. परत एकदा शिरडपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल, पुन्हा एकदा वाईट. अवंतर धावा इथे आपण पाहतोय. खरं तर ह्या धावांची किंमत इथे तुम्हाला मोजावी लागेल. ज्यावेळेस संघ बॅटिंगसाठी येईल त्यावेळेस अवंतर धावांची किंमत इथे समजल्याशिवाय राहणार नाही. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, प्रत्येक चुकीचा मोबदला इथे तुम्हाला ह्याच ठिकाणी द्यावा लागतो. मराठीमध्ये एक म्हण आहे, इथेच करायचं आणि इथेच फेडायचं. आणि ती म्हण आपण पाहतोय खरं तर क्रिकेटला पुरेपूर अनुकूल इथे ठरत असते. पुढे एकदा गोलंदाज मैदानात मध्ये मात्र तयार आहेत. हो, परत एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटकाची होतीये समाप्ती. षटक क्रमांक 4 संपले. व्हीएस सकबाळ संघ विदाउट लॉस 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये 60. डीजे गौरव यांचं ही खरं तर कौतुक असेल. क्रिकेट बरोबर इथे आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं इथे मात्र प्रेक्षकांना मेजवानी देण्याचं काम इथे मात्र जे सुरू आहे म्युझिकच्या माध्यमातून. जाऊया मॅच कडे. षटक क्रमांक 5, 60 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती नवनाथ हडवळे आलेत. आयडॉल नवनाथ हडवळे आपण पाहतोय. समोरच्या बाजूला मनोज इथे तयार असतील. राईट हँड बॅटल कव्हर पॉइंट मध्ये हा स्ट्रोक इथे खेळला. क्षेत्ररक्षक तिथे असेल. थोडेसे इथे मात्र फंबल झाले, थोडेसे बॉलशी खेळताना पाहायला मिळाले, पण विशेष असा परिणाम इथे मात्र जो पाहायला मिळाला नाही. धावफलक देखील एका धाव्याने या ठिकाणी पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 61 धावा धावफलकामध्ये आल्यात. षटक क्रमांक 5 इथे मात्र सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. आर्या प्रीमियर लीग 4थ्या सीझन मध्ये देखील आपण पाहतोय इथे अतिशय नाशिक शहरामध्ये एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी विशेषतः इथे मात्र जे स्टँड उभारले गेलेत. परत एकदा फ्लोथ लेनचा बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, सिंगल आलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहतोय केलाय आणि 2 धावा इथे सहज पूर्ण होणार आहेत. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये 63 धावा आल्यात. रोहित खरात बद्दल आपण चर्चा करत होतो. 17 चेंडू मध्ये आतापर्यंत 47 बनवल्यात. स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय. स्पर्धेच्या मैदानामध्ये आपण पाहतोय खरं तर चारही बाजूला इथे मात्र संघ मालक आणि त्यांचे बॅनर्स इथे मात्र जे पाहायला मिळत आहेत. जाहिरात इथे मात्र जी होतीये प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतोय. इथे मात्र गॅलरीज इथे मात्र जे तुम्हाला पाहायला मिळतील. हो, परत एकदा बॉल हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. आसिफ शेख चूक करणार नाहीयेत. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज इथे असतील बाद. मोठ्या खेळीचा अंत होतोय. 18 चेंडू आणि 47 धाव्यांची इनिंग पूर्ण करणारे पुण्याचे असणारे रोहित खरात यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त इनिंग पाहायला मिळते. रोहित खरात आउट होत आहेत. एक वादळ शांत होतोय तर दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये बारामती मोरगावचा असणारा अक्षय तावरे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
अक्षय तावरे आलेत ग्रेट फिनिशर म्हणून आपण पाहतोय ह्या खेळाडूची ओळख आहे खऱ्या अर्थानं बारामती मोरगाव ह्या ठिकाणून क्रिकेटची सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बारामती ह्या संघामधून महाराष्ट्र प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये पहा 12 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज असताना बारामती ब्लास्टर संघाकडनं मात्र महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये एक आव्हान पूर्ण करणारा अक्षय तावरे आणि त्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटने ह्या खेळाडूची दखल घेतली आणि आज उभ्या महाराष्ट्रामध्ये अक्षय तावरे हे नाव अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरते एक जबरदस्त परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू यंग टॅलेंट खेळाडू रायझिंग स्टार खेळाडू तुम्हाला आज नाशिक शहरामध्ये पाहायला मिळेल हो खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय व्हाईट बॉल नवनाथ डोळे आपण पाहतोय स्वतःवरती इथे मात्र कंट्रोल ठेवू शकले नाहीयेत अतिरिक्त बॉल इथे मात्र जो तुम्हाला पाहायला मिळणार आहे 64 धावा धावफलकामध्ये षटक क्रमांक 5 आपण पाहतोय स्लॉग ओव्हर्स डेथ ओव्हर्स मध्ये मात्र ग्रेट फिनिशर म्हणून आपण पाहिले अक्षय तावरेने कित्येक वेळा गोलंदाजांना अक्षरशः सीमारेषा दाखवली आज देखील इथे मात्र आपला रोल इथे मात्र प्ले करावा लागेल आपल्या भूमिकेला इथे न्याय द्यावा लागेल आज संघर्ष करावा लागेल नवनाथ हडवळे इथे तयार आहेत अक्षय तावरेसाठी पुढे एकदा फुल ऑफ लेनचा बॉल डीप लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होत क्षेत्ररक्षक तिथे आहेत बॉलला उचलतील फेकी येते त्या अगोदर 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत 2 धावाने धावफलक पुढे गेले स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 66 धावा धावफलकामध्ये आहेत षटक क्रमांक 5 चा खेळ इथे तुम्ही पाहताय दोन्ही टीमचा संघर्ष इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझ्या मना लढत राहा संघर्षाला मरण नाही माझ्या मना लढत राहा संघर्षाला मरण नाही थांबला तो संपला पुन्हा त्याचे स्मरण नाही परत एकदा स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्ररक्षक बॉल खाली अक्षय तावरेचा खेळ होतोय समाप्त याबरोबर दुसऱ्या विकेटचं पतन फलंदाज बाद चे असणारे आयकॉन हेमंत मोरे मैदानात आतमध्ये येत आहेत या खेळाडूवरती मात्र जबाबदारी मोठी असेल कारण अक्षय तावरे अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत अक्षय तावरेवरती खरं तर सर्वांच्या नजरा होत्या त्यांना मात्र स्वस्तात परतावं लागते नवनाथ हडवळे इथे ग्रेट थ्रू मिळून देत आहेत 66 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झालाय षटक क्रमांक 5 चा खेळ नवनाथ हडवळे इथे तयार असेल परत एकदा सरळ बॅटनं हा बॉल खेळलाय गॅप तिथे भरपूर मोठा असेल बॉल तिथे आपण पाहतोय फील्ड झालाय लॉंग ऑफ रिझनचा हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचलाय षटक क्रमांक 5 संपले 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमचा बॅटिंग करत असताना व्हीएस सकपाळ संघ 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये 67 लॉस ऑफ 2 विकेट्स
पुन्हा एकदा आर्या प्रीमियर लीग चौथ्या सीझन मध्ये दिवस क्रमांक 2 मध्ये सर्वांचं स्वागत असेल. दोन विनिंग हॉर्स मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. अर्थात दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये कोण जाणार ह्या गोष्टीची चर्चा आज इथे मात्र प्रत्येकाच्या तोंडामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांमध्ये कुजबुज आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये 67 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. शेवटचं षटक डेथ ओव्हर मध्ये आता इथे फिनिशरचा रोल इथे अदा करावा लागेल. मोठी स्ट्रोक खेळावे लागतील तर गोलंदाजांकडनं डॉट बॉलची अपेक्षा असेल, विकेटची अपेक्षा असेल. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार ह्या गोष्टीची चर्चा पुन्हा एकदा आर्या प्रीमियर लीग नाशिक शहरामधील एक मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये इथे होताना तुम्हाला पाहायला मिळते. शेवटच्या षटकाकडे आपण जातोय. धीरज पवार इथे बॉलिंग मार्क वरती आलेत. याबरोबर बॅटच्या रीडर मध्ये बॉल येत नाहीये. व्हाईट बॉल अतिरिक्त बॉल आणि आपण टीव्ही अंपायर कडे येणार आहोत. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केले इथे आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीचा वापर इथे मात्र मैदानावरती मात्र जो केला जाणार आहे. काय डिसिजन देणार, क्लिअर बॉल आहे की व्हाईट बॉल इथे मात्र डिसिजन तिसऱ्या पंचांकडनं येतोय. रिव्ह्यू बॉलिंग टीम कडनं हा रिव्ह्यू होता ना. रिव्ह्यू अनसक्सेस होताना इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानावरती मात्र तुम्हाला जी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. शेवटच्या षटकामध्ये धीरज पवार पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. गॅप आहे तिथे भरपूर मोठा. गोलंदाजाला होतोय 4 धावेंचा तोटा. धावा पाहायला मिळतील 4 चौकार. रिझन मधून स्ट्रोक सीमारेषेकडे गेला. 4 धावा आल्यात. 72 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. परत एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि बॉल ही फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. विकेट क्रमांक 3, धक्का क्रमांक 3, फलंदाज बाद. होत आहेत तर नवीन बॅटल मैदानात मध्ये दाखल होणार आहेत. अनिकेत काळे आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये खरं तर बॅटिंगच्या माध्यमातून इथे मात्र थोडीशी खराब परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग टीम कडनं आपण पाहतोय इथे शेवटच्या षटकामध्ये थोडीशी पडझड होताना तुम्हाला पाहायला मिळाली बॅटिंगच्या माध्यमातून. कारण सेट फलंदाज आउट झाल्यानंतर आपण पाहतोय इथे कोणताही बॅट्समन खऱ्या अर्थानं इथे स्वतःला सिद्ध करू शकला नाही. एक मोठा परफॉर्मन्स देऊ शकला नाही. मोठी इनिंग खेळू शकला नाही. 72 धाव्यांवरती धावफलक स्थिर आहे. शेवटचं षटक गोलंदाज तयार. परत एकदा स्टँड अँड डिलिव्हर. मिड विकेट मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉल खाली. आसिफ कोणतीही चूक करणार नाहीयेत आणि लागोपाठचा दुसरा आणि चौथा फलंदाज इथे आपण पाहतोय.
या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. गणेश कदाळी या अगोदर आपण पाहिलं लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स आल्यात आणि धीरज पवार इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभे आहेत. संधी मैदानाच्या आतमध्ये इथे आली आहे आणि संधी आली आहे या शब्दापेक्षा संधी निर्माण केली आहे या शब्दाला इथे जास्त महत्व असेल. कारण स्वतःच्या गोलंदाजीच्या माध्यमातून, स्वतःच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून, स्वतःच्या सरावाच्या माध्यमातून, स्वतःच्या क्रिकेटच्या माध्यमातून आणि स्वतःच्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे आर्या प्रीमियर लीग मध्ये विकेट हॅट्रिकची संधी निर्माण केली आहे. नाव आहे धीरज पवार. फुल टॉस बॉल त्याला पाठवले टीप लॉंगॉन मध्ये आणि विकेट हॅट्रिक पूर्ण. आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज स्पर्धेला सापडलाय. नाव आहे धीरज पवार. जोरदार टाळ्या. हॅट्रिक पाहिली आणि तो पूर्ण करणारा गोलंदाजही या विकेट स्पर्धेने हॅट्रिक पाहिला. साठी धीरज पवार यांना गणेश भाऊ आर्यन यांच्या वतीने 1100 रुपयाचं रोख प्राइज देण्यात आलेलं आहे. गोलंदाज धीरज तयार असतील. विकेट हॅट्रिक पूर्ण केली. नवीन बॅटल हे मैदानावरती दाखल झालेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्लिप मध्ये बॉल असेल, सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ती पूर्ण होतीये. धावफलक पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 73 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. शेवटचा बॉल इथे मात्र तो शिल्लक असणार लेग बाईसच्या माध्यमातून इथे मात्र ही धाव पूर्ण होतीये. पहिल्या इनिंग मध्ये खरं तर किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार ह्या गोष्टीची चर्चा इथे डगआउट्स मध्ये होताना व्हीएस सकपाळ या संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. कारण कोणती धावसंख्या क्रिकेटमध्ये सुरक्षित असेल, कोणती धावसंख्या विजयाची गॅरंटी देईल हे सांगणं क्रिकेटमध्ये खरं तर फार कठीण आहे. गोलंदाज धीरज तयार आहेत. याबरोबर सरळ बॅटनं बॉल हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि चौथ्या विकेटचं पतन. फलंदाज इथे होत आहेत बाद. प्राइज आणि बसवंत वॉरियर दोघी संघांच्या कर्णधाराने टॉस का बॉस मध्ये लगेच यायचं आहे. थँक्यू. इनिंग संपतीये. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय व्हीएस सकपाळ संघ 73 धावा इथे मात्र पहिल्या इनिंग मध्ये 6 षटकांमध्ये इथे पूर्ण केलेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 74 धाव्यांचं टार्गेट इथे मात्र असेल. अर्थात ही मॅच जिंकत आर्या प्रीमियर लीगच्या सुपर 8 मध्ये कोण दाखल होणार ह्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला अगदी ही मॅच संपल्यानंतर इथे मात्र जे भेटणार आहे. 74 बनवल्या जाणार की डिफेंड केल्या जाणार याही गोष्टीची चर्चा इथे मात्र होणार आहे. तुम्ही पाहताय आर्या प्रीमियर लीग विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी गामणे यांच्या माध्यमातून आयोजित केला गेलेला हा क्रिकेटचा थरार 74 बनवल्या जाणार की रोखल्या जाणार. मी मात्र थोडासा थांबतो. तुम्ही अजिबात कुठे जाऊ नका आणि यानंतर ऐकत राहा पुन्हा एकदा स्वप्नील सरांना. यस सर, तुमचं स्वागत आहे.
तर बसवंत वॉरियर्स आणि बंटी बॉईज ह्या दोन संघांमध्ये आपण पाहतोय इथे टॉस होतोय. टॉस झालाय आणि बंटी बॉईज या संघाने टॉस जिंकलाय. चूज टू बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट. काय कशा प्रकारची स्टार्ट कास्ट असेल या मॅच साठी? प्लेन 11 तीच असेल. या अगोदर आपण पाहिलं शेवटच्या बॉलवरती खरं तर थोडासा प्रेक्षकांना इथे आणि संघाला खरं तर शिकस्त खावी लागली. काय सांगाल? ओके, थँक्यू. रोहित सर माझ्या बरोबर आहेत. रोहित सर, या अगोदरची मॅच आपण पाहिली, थोडीशी वन साइड होताना पाहायला मिळाली, पण ह्या मॅच मध्ये काय प्रयत्न असतील? या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य आहे, आम्ही वर्षभर खेळत असतो या मैदानावरती. या ग्राउंडवरती चेस होत नाही. 10 मॅच जर झाल्या तर 10 पैकी 7 मॅच ह्या पहिली बॅटिंग करणारा संघ जिंकत असतो, हा इतिहास आहे. आणि यावेळेस जर टॉस जिंकलो असतो तर प्रामाणिक निर्णय माझा पहिला बॅटिंगच असता. तर एक चांगली 70-80 धावांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू, कारण बॉलिंग अटॅक चांगला आहे आमचा. काय चेंजेस असणार आहेत का मॅच मध्ये? सेम स्क्वॉड. तर वेळ देखील आपल्याकडे कमी आहे. दोन्ही टीमला या मॅच साठी बेस्ट ऑफ लक. पाहुण्यांचा आभार. विनंती असेल आपण व्यासपीठावरती बसा. जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून ऐकायचं मिळेल. थँक्यू, धन्यवाद. पहिला बॉल अक्षय टापरे गोलंदाजी मार्क वरती पहिला विकेट देखील पाहायला भेटला. तर जर विचार केला तर धावसंख्या राज्यात तुम्हाला 74 आणि पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा विकेट सध्याला 80 पाला. गेम चेंजर बॉय. मागच्या मॅच मध्ये तब्बल अप्रतिम बॅटिंग केली गेली होती आणि शेवटच्या तब्बल 12 बॉलवरती आक्रमण केलं होतं. चेंडूवरती पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार होतो या इनिंग मधील. ओहो, स्वच्छ भारत अभियानचा अध्यक्ष बनण्याचा प्रयत्न, पण डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अक्षय टापरेसाठी पहिल्या मॅच मध्ये तब्बल अगदी त्याच्या फॅन फॉलोअर्सने देखील तब्बल इथे पैसे लाभले होते. तब्बल एक कॉल देखील आला होता की प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये, परंतु सध्याला आपण पाहतोय कोणतेही कॅश प्राइज नाहीये, परंतु एक विकेट प्राप्त केलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. ओहो, टॉपेज आहे, टॉपेज आहे, टॉप एज थ्रो देखील झालाय. अरे बाप रे, यहाँ पे नहीं तो वहां पे, कहीं पे ना तो कहीं पे बसना जरूरी है. परंतु आता मात्र पंचांनी सरळ झेप घेतलेली आहे थर्ड अंपायर कडे. म्हणजे टेनिस cricket.in ला थोडीशी आता मेहनत घ्यावी लागणार आहे. तिचा थरारक अगदी एक क्षण खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटला. जाईल का विकेट की मात्र एक धाव फलकावरती पूर्ण होईल? दुसरी विकेट जाईल का? तब्बल 0 या आकड्यावरती हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. अनेक प्रश्न अगदी अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह करून बसलेले असणार आहेत. कारण जर स्ट्रायकिंगला 80 बोधा, नॉन स्ट्रायकिंगला धाव मात्र जरूर घेतली होती. काय असेल या मॅचची कहाणीकडे सर्वांचं लक्ष आहे. 74 धावा करत 2 बॉलवरती पहिला विकेट गेला होता पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर टॉपेज लागला. काय जतबल थोडाफार दूर होता. बॅटी मागे बॅकअप फार चांगला पाहायला भेटला. थ्रो देखील केला डायरेक्ट. त्यानंतर मात्र अगदी अक्षय टापरेने त्या ठिकाणी त्याची चलाखी दाखवली होती. तुम्ही पाहताय, कहाणी ऐकताय, अर्थातच आर्या प्रीमियर लीग 2025 एक मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे हार्दिक हार्दिक आम्ही करतोय स्वागत. आजच्या दिवसामधील टॉप 8 मध्ये दिवस क्रमांक 2 मध्ये कोणता संघ जाणार आहे हे देखील फार महत्वाचं आहे. जो जिंकेल तो सरळ टॉप 8 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आणि जो हरेल त्याला मात्र एक संधी जरूर आहे. परंतु संधीची वाट पाहणं बसण्यापेक्षा तब्बल आपला यस यस
यस यस वो यू टी आउट. विकेट क्रमांक 2. परतावं लागेल. अजून देखील 3 चेंडूचा खेळीतून पुढे बाकी असणार आहे. धाबा करायच्या तब्बल अजून देखील 33 बॉल मध्ये 74 धाबा. हो पहा अगदी गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटलं. टप्पा फार वेगळा, लेंथ फार वेगळी पाहायला भेटली आणि चौथा बॉल देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. यंग टॅलेंट बॉय आणि अगदीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत तब्बल अक्षय टावरेचा दरार आहे ना, तब्बल दिवसांदिवस वाढत चाललेला आहे. कारण तो सांगतोय की मी खेळपट्टीच्या आतमध्ये जिंकायसाठी येतो. आपण पाहतोय या अगदी स्विफ्ट केला क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी, परंतु ते 4 धावसंख्येचा दुजोरा पाहायला भेटलाय. या 4 धावसंख्येने अकाउंट ओपन झालंय. यस 4 धाबा 2 विकेट डीजे. वन टू गो. शेवटचा बॉल स्टेप आउट होऊन बटका मारायचा प्रयत्न पाहायला भेटला, परंतु इथे मात्र पंचायत तटस्थ अर्थातच एका ओव्हरचा खेळ संपतोय. धाबाधाव फलकावरती 1 चौकार आल्यानंतर 4 लॉस ऑफ 2 विकेट. बॅक टू गॉन. शब्द आमच्यासाठी अभिमान आहे मराठी. ह्या सह्याद्रीगिरीच्या दगडा दगडात बसलेला प्राण आहे मराठी. सूर्याची कवच कुंडलिनी कर्णाचं दान आहे मराठी. मिरेची भक्ती, कृष्णाचा संयम आणि अर्जुनाचा बाण आहे मराठी. इतिहासाच्या छातीवरती सोनेरी पान आहे मराठी. अन्याय कापणारी समशेर शिवभाची म्यान आहे मराठी. भिंत चालवणाऱ्या ज्ञानोबाचं ध्यान आहे मराठी. विठूची माया तुकाची वाणी सळसळत रान आहे मराठी. आईचं वात्सल्य काजाची रेख सौंदर्याचा खान आहे मराठी. फटका अजून एक आलाय चांगला, परंतु इथे देखील आपण पाहतोय परतावं लागेल. विकेट क्रमांक 3. जैसे ते वैसे. या विकेटसाठी संघ मालक संदीप भाऊ सपकाळ यांच्या वतीने 500 रुपये जाहीर. वन साइड मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे का हे देखील पाहावं लागेल. पहा पहिल्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवरती अक्षय टापरेने विकेट घेतला होता आणि अगदी दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना अजून एक पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट आलाय. तब्बल 3 विकेटचं पतन झालंय. धावसंख्येचा फलकावरती फक्त आणि फक्त 4च्या घरामध्ये आपल्याला पाहाव्यास भेटते. आकिब भगवान सध्या आपण पाहतोय खेळपट्टीच्या आतमध्ये येताना अगदीच एक बॉल डॉट आणि एक विकेट येणाऱ्या वेळेमध्ये मात्र थोडं फार अडचणीमध्ये स्टायलिन संघाला थोडंफार संकटामध्ये घेऊन चाललाय. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर खऱ्या अर्थाने सबकाल टीम्स देखील आपण पाहतोय फक्त 5 आकड्यावरती होती.
जास्त फरक मोठा नाहीये, पण ते विकेट तब्बल 3 जे पडलेत ना, ज्यामध्ये अशिफचा विकेट इज मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट असणार आहे. सेकंड बॉल, दुसरा बॉल, बॅटचा फेस ओपन, दिशा दाखवली, वन बाउन्स सीमारेषा बाहेर, 4 धावा. या 4 धावसंख्येने 8 या आकड्यावरती 1 ओव्हर आणि आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. चांगला खेळ खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहावयास भेटलाय. आल्या काही फटका खेळलाय आकिबने. सध्याला कमबॅक करायची गरज आहे संघाला आणि आकिब सध्याला त्या दिशेने जातोय. अजून देखील 28 बॉल मध्ये 66 धावा तुम्हाला करायच्यात. 2 बॉलचा खेळ संपलाय. तिसरा बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, स्टेप आउट होऊन बिग 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 अर्थातच विराट कोहली स्टँडला मान सन्मान देणारा आला ह्या दुसरा मोठा फटका, 6 धावा. अक्षरशः फार धुमाकूळ घालताना आपल्याला पाहायला भेटला होता. इथे अजून एक तडाखा, तीच दिशा आहे, परंतु इथे मात्र थोड्याशा धावा कमी, 2 परंतु 4 धावा प्रॉपर, 18 धावा. त्यांनी रवी आयरेची विकेट घेतली तर संघ मालकांकडून 1100 रुपयाचा प्राइज आहे. ओहो, पहा पहा पहा, अगदी बॉडी पासून दूर ठेवायचा प्रयत्न आणि त्यानंतर चेंडूला फॉलो केला आणि फॉलो केल्यानंतर अगदीच मला मात्र तब्बल डॉट बॉल समोर जावं लागतंय. 2 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे, ज्या ठिकाणी अगदी येईल. थोडाफार फंबल झाला, त्यानंतर दुसऱ्या जंगीचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला. आता इथे मात्र पहा अजून बॅकअपला आहे पाठीमागे, म्हणजे मोहे मोहे वारंवार आपल्याला पाहायला मिळते. कॉलिंग चांगली आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीच्या, जी झाली पाहिजे होती ना ती होते. धावा फलकामध्ये 19 आकड्यावरती तब्बल 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहतोय अक्कीब आहे, 5 बॉल 14. पहा इथे आपण पाहतोय पंचाने दर्शवला इट इज नो बॉल. अर्थातच इथून पुढे चला पंचाशी कोणीही वादावाद करायचं नाहीये. चला इट इज द व्हाईट बॉल. जरूर अगदीच निर्णय थोडाफार चेंज करण्यात आलेला आहे आणि व्हाईट बॉल धावसंख्या फलकावर झालेले आहे. तब्बल 20 धावा फलकावरती होतील. इथून पुढे अजून देखील 22 मध्ये तब्बल 54 धावा करायच्या. अजून देखील आपण पाहतो म्हणजे मोठे फटकेपासून वंचित ठेवण्याचं काम जे केलेलं आहे ते तुम्हाला मात्र इथे पूर्ण करावं लागणार आहे. मोठे फटके इथे येणं फार महत्वाचं असणार आहे.
या इथे पाहतोय आपण टॉपेज लागलाय क्षेत्ररक्षक आहे कॅच पकडली जाते विकेट क्रमांक 4 20 या आकड्यावरती परत असताना पाहायला भेटलाय या डीजे या दोघांची कोणत्याही बॉलरने विकेट घेतली तर संदीप भाऊ यांच्याकडनं 1100 रुपयाचं प्राइज आहे. थँक्यू सो मच धन्यवाद. ओके थोडंफार अगदीच नावामध्ये चेंज पाहायला आपल्याला भेटलं होतं. अनिकेत आउट झालं होतं तर आत्ता सध्याला आपण पाहतोय आशिफ शेख आलेला आहे. 20 आकड्यावरती 4 विकेटचं पतन झाले. जाऊया खेळपट्टीच्या आतमध्ये. याचा पहा आल्या प्रतिम फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक असणारे पाडी पकडेल फेकेल तोपर्यंत बल धाव फलकावरती एकच धाव येते आणि एका धाव फलकावर धाबा झाल्या तब्बल 21 या आकड्यावरती एक तब्बल व्हाईट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटला नाहीये. अक्षय टापरेची उत्कृष्ट गोलंदाजी खेळपट्टीच्या आतमध्ये चालू आहे. 1 ओव्हर 4 बॉल त्यांनी अगदी रिलीज केलेत. 7 धाव फलकावर दिलेले आहेत आणि 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ मात्र इथून पुढे बाकी असणार आहे. कोणत्या प्रकारचा खेळ करेल तर रवी मात्र आपल्याला पाहायला भेटलाय. स्ट्रायकिंगला आहे. ओहो पहा शरीर एष्टीला हा आदळणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. हा देखील बॉल डॉट. म्हणजे आतापर्यंत आसिफने या इनिंग मध्ये तब्बल 11 बॉल रिलीज केलेत आणि 11 बॉल मध्ये तब्बल 7 धावा अक्षय तावरेने आणि तब्बल 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. अक्षय तावरे एक्सप्रेस सध्याला धुमाकूळ घालते या आर्या प्रीमियर लीग मध्ये. या आधीच्या मॅच मध्ये देखील फार चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि सध्याला देखील पाहतोय सुरेख गोलंदाजी आपण करतोय. स्ट्रायकिंगला रवी 6 बॉल 5 वरती खेळताना पाहायला भेटलाय. शेवटचा बॉल फक्त फ्लिक केला. कॅसाठी यायचं होतं तुम्हाला. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर जातो या चौकार. 4 धावा. अजून देखील 18 बॉल मध्ये 49 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. चला अंपायर 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. अगदी ब्लॅक स्क्रीन समोर जे मात्र अगदीच खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती असणार आहे तुम्ही तिथून थोडेफार साईडला जा. खेळाडू कक्ष अगदीच स्टँड आहे त्या स्टँड मध्ये तुम्हाला देखील बसण्याची जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही अगदीच बसा. कारण आपण पाहतोय टेनिस cricket.in वरती ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. सर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय चव्हाण आला ज्याने या आधीच्या ओव्हरमध्ये 14 धाबा दिलेल्या आहेत. षटक क्रमांक 4 चालू होते. 18 बॉल मध्ये 49 धाबा. धाव फलकावरती करावे त्यांनी आशिफ शेख सध्याला स्ट्रायकिंगला बॅट्समन खेळपट्टीच्या आतमध्ये आलाय. 1 बॉल 1 या आकड्यावरती खेळताना सध्याला पाहायला भेटलाय. पहिला बॉल थेस तर्रावाला भेटलाय. तब्बल डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत अगदी निघून चाललाय आणि पाठीमागे यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चूक पर पाडलेली आहे. तब्बल डॉट बॉल येतोय. 17 बंदी करायच्या तुम्हाला 49 धावा आणि समोर आशिफ शेख असताना मात्र कोणत्या प्रकारचं आव्हान पूर्ण करेल. या आधीची मॅच पहा 1 साइड बॅटिंग केली होती आशिफ शेख याने. दुसरा बॉल देखील वाव व्हॉट डिलिव्हरी. सुरेख बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अजून 1 बॉल डॉट चाललाय.
म्हणजे इथे पहा 1 ओव्हर 2 बॉल आतापर्यंत अक्षय चव्हाणने रिलीज केलेत. 14 धाबा, एका विकेटचं पतन देखील वैयक्तिक खेळत असताना आपल्याला पाहायला भेटला आहे. म्हणजे इथून पुढे अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. रिक्वायर्ड रेट 18च्या तब्बल वरती गेला आतापर्यंत. अजून एक काय होतंय, बॅक टू बॅक मात्र अगदी डॉट बॉल येत आहेत, परंतु इथे मात्र लेग बायच्या दिशेने एक धावसंख्या पूर्ण केली जाते. तिसऱ्या चेंडूवरती लेग बायच्या दिशेने एक धावसंख्या येते आणि या एका धावसंख्येत फलकावरती धावा झालेल्या तब्बल 26च्या ग्रामध्ये. जर विचार केला तर काल टीम्स आतापर्यंत 3 ओव्हर नंतर 49 या आकड्यावरती तब्बल आपल्याला पाहायला भेटली होती प्रथम बॅटिंग करत असताना. आणि सध्याला स्टॅलियन संघ तब्बल 26 या आकड्यावरती आहे. खूप मोठा फरक आहे आणि इथून तुम्हाला तो फरक मात्र अगदीच भरून काढायचा असेल तर मोठे फटके तुमच्या बॅट मधून यावे लागतील. 7 बॉलवरती 9 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटला रवी अहिरे. 4 बॉल 1. ओहो, फटका सुरेखा गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर मिड विकेटच्या ठिकाणी येतोय तो बल्या 4चा फटका. 4 धाबा. पहा, हा देखील फटका आहे परंतु फसलाय. कॅच पकडली जाते. रवी अहिरेला देखील परतावं लागतंय ते. बॅक टू गॉन. आहे 1100 आणि पहिले 500 1600 रुपये. तब्बल 13 मध्ये करायचे आहेत. तब्बल अजून देखील 44 धावा. फटका अगदी हेलिकॉप्टर उडीचा प्रयत्न पाहायला भेटला होता परंतु शेवटचा बॉल देखील तब्बल डॉट होते. डॉटने सुरुवात झाली होती, डॉटने होते समाप्त. तब्बल अक्षय चव्हाणने 2 ओव्हर मध्ये दिल्या तब्बल 16 धाबा. अजून देखील आपण पाहतोय तब्बल 12 मध्ये करायचे आहेत तुम्हाला 44 धाबा. 22.00च्या सरासरीने तुम्हाला धावसंख्या फलकाप्रती काढावे लागणार आहेत. मारला तर एनजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ घुगे यांच्या वतीने 500 रुपयांचा प्राइज आहे. अकाउंट ओपन आहे. एटीएम ओपन तब्बल केलाय परंतु इथे फटका मारतील काय देखील पण फार महत्वाचा आहे. तब्बल आजच्या दिवसामध्ये 12 मध्ये 55 पाहिजे होते तेव्हा 12 मध्ये 54 धाबा निघाल्या होत्या. एका धावसंख्येने बदलती मॅच पराभूत झाला होता संघ परंतु इथे मात्र अगदी 22च्या सरासरीने तुम्हाला धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत. प्रति ओव्हर मध्ये 22 धाबा येतील का? स्ट्राईक इन बॅट्समॅन आपल्याला पाहायला भेटलाय अशिप. तर अगदी गोंदाची मार्क वरती अनिकेत काळे. चला स्पीडअप घ्या.
दोन्ही टीम्सला विनंती असणार आहे. काय असेल या मॅचची कहाणी. 12 बॉल 44 धावा तुमच्या समोर कहाणी मांडण्यासाठी आम्ही तयार आहोत. पहिला बॉल उडवलाय आणि पाठवून दिलाय 6 धावसंख्यांसाठी. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती लॉंग ऑन खोदून काढलाय. तर पहा 44 संख्येचे आव्हान होते. सुरुवात कशा प्रकारे करावी आसिफला माहिती आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केला आणि तब्बल आल्या त्या तब्बल 6 धावा. ओहो इथे पहा बॅकअप होता आणि अगदी यस इट इज अ नो बॉल. इथून पुढे अगदीच फिल्डिंग टीम्सने रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल आहे का हे मात्र पाहावं लागेल आणि थर्ड अंपायर देखील यासाठी मात्र अगदीच हाईट करावी लागेल चेक आता थर्ड अंपायरला आणि तब्बल अर्थातच टेनिस क्रिकेट महाराष्ट्र.in ला इथून पुढे थोडेफार कष्ट घ्यावे जरूर लागत आहेत. एक मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा स्पर्धेमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नाहीये. सर्व काय एकदम टॉप क्वालिटीचं आयोजन स्वप्नील भाऊ आणि विशाल भाऊ पट्टेबाजू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले. तर बलाचा हा दुसरा दिवस आहे. यस इट इज नो बॉल. उघडे डोळे पहा आणि पुढील आहे हा फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू म्हणजे काय तर तुमच्या समोर अगदीच जे मात्र 11 प्लेयर असणार आहेत ना त्यांच्या हातामध्ये बेडे असणार आहेत. कॅच पकडली तरी देखील नॉट आउट असणार आहे आणि पुढे कोण आहे आसिफ आणि आसिफकडे ज्या वेळेला नो बॉलचा असतो चेंडू ना त्या वेळेला तो चेंडू तब्बल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर भेटतो. परंतु या वेळा काय असेल 11 मध्ये 37 धावा करायच्या आहेत म्हणजे ही ओव्हर फार महत्वाची असणार आहे. ओ फ्री हिटचा चेंडू टप्पा पल्लाय आणि टप्पा पडल्यानंतर काटा सुरेख चेंज पाहायला भेटला. फ्री हिटच्या बॉलवरती तब्बल अगदी अनिकेत काळेने स्वतःचा तब्बल अनुभव वापरला गेलाय आणि इथे डॉट बॉल आलाय. 10 बॉल 37 धावा 22 पूर्णांक तब्बल 2च्या सरासरी धावसंख्या तुम्हाला इथे पूर्ण करायच्या आहेत. होतील का पूर्ण हे पण फार महत्वाचं आहे. आतापर्यंत सबकाल टीम 60 पर्यंत होती. तुम्ही आहात 37 वरती. तिसरा बॉल देखील उडवलाय. हवाई सप्पर टायमिंग प्रॉपर नाहीये. कॅच पकडली जाते. आसिफचा खेळ इथे संपतोय. विकेट 37 आकड्यावर. वॉट मॅच जरा प्रति मॅच 12-44 ची मॅच तब्बल आता येऊन पोहोचलेली आहे. तब्बल 9-37 आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर नो बॉल त्यानंतर डॉट बॉल. फ्री हिटचा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटला आणि अगदी त्यानंतर आसिफ शेखचा खेळ संपवला. सध्याला आपण पाहतोय दीपक खेळपट्टीच्या आतमध्ये येताना अजून देखील मॅच कुठे गेली नाहीये. पहा ह्या 3 बॉलवरती जर मोठे फटके आले तर मॅच बनू देखील शकते. तब्बल आजच्या दिवसामध्ये 6 बॉलमध्ये तब्बल 30 ची आवश्यकता होती. त्यावेळेस 2 धावसंख्येने मॅच देखील पराभूत झालेली आहे. पहा शेवटी तुमचे प्रयत्न किती आहेत ह्याला मात्र मार्ग आहेत लक्षात ठेवा. 3 टू गो. 24 पूर्णांक तब्बल 67 च्या सरासरी तुम्हाला धावसंख्येवरती धाव फलकावरील धावा काढावे लागणार आहेत. जिकडे पाहावे तिकडे प्रेक्षकांची गर्दी सध्याला आपल्याला पाहायला भेटणार आहे प्रीमियर लीग मध्ये.
आल्या आल्या मात्र प्रतिम फटका खेळला. बॅकचा फेस ओपन करायचा प्रयत्न. टॉपेज घेतली जाते. तब्बल 1च्या धाव फलकावरती येते. या एका धाव सेकंद फलकावरती 38 या आकड्यावरती 2 गो. संत गतीचा क्रिकेट खेळपट्टीच्या आतमध्ये आहे, परंतु एवढे शांत क्रिकेट तुम्हाला सध्याला खेळून चालणार नाहीये. तुम्हाला तब्बल आक्रमकता काय असते ना हे तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आणि आक्रमकता इथे दाखवण्यासाठी बॅटल सज्ज होईल का? ओ इथे पहा अजून देखील आपण पाहतोय ब्लॉक करायचा प्रयत्न, परंतु अजून एक बॉल डॉट. 5 बॉल वरती 8 धावा खर्च केल्या. तुम्हाला प्रति ओव्हर 22 ची गरज होती. तब्बल पहिला षटकार आलाय आणि त्यानंतर नो बॉल, त्यानंतर एकच धाव आले. म्हणजे तब्बल पहा 5 बॉल 8 धावा, ज्यामध्ये 1 नो बॉल आहे आणि 1 षटकार आहे. कमबॅक काय असते अनिकेत काळे दाखवतोय. आम्ही कमबॅक करण्यासाठी जाणलं जातो. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, म्हणजे अजून एक विकेट. विकेट क्रमांक 7. 38 या आकड्यावरती परत असताना मध्ये करायच्या तुम्हाला 36 धावा, म्हणजे 6चा पाडा तुम्हाला पहिल्या चेंडू पासून पाठांतर करावं लागणार आहे. 6 बॉल 6 षटकार येतील का? अनेक वेळ असे कारमाने टेनिस क्रिकेट पटलावरती झालेत, परंतु सध्याला आर्या प्रीमियर लीग मध्ये होईल काय की रेकॉर्ड हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. दीपक स्ट्रायकिंगला आहे, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रथमेश. पहिला बॉल ब्लॉक, पहिला बॉल देखील डॉट बॉल. इथून पुढे एक बॉल डॉट. आणि आमच्या अगदी डाव्या साईडून खेळाडू कक्षामधून आवाज आलाय. एका साईडला खेळाडू कक्ष तब्बल शांत संयमी आहे, तर एका साईडला तब्बल कॉन्फिडन्स वाढला जातोय एका खेळाडूंचा, कारण जो जिंकणार आहे तो बल टॉप 8 मध्ये जाईल. फटका चांगला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यात देखील अगदी टप्पा पडला आणि त्यानंतर आपण पाहतोय 1 धाव फलकावरती घेतली जाईल. या एका धावसंख्येने 39 धावा. टार्गेट अगदी छोटं होतं, परंतु ते मोठं टार्गेट आपल्याला पाहाव्यास करत असताना पाहायला भेटला. 5 ओव्हर 2 बॉल 39 धावा 7 विकेट. यास पहा अगदी फक्त आणि फक्त दिशा दाखवली. मनगटी चांगला वापर, येतील या 4 धावा. विचार केला तर उंबरठ्यावरती आहे विजयाच्या आणि टॉप 8 मध्ये जाण्यासाठी तयार देखील होते. 2 गो. इथे आपण पाहतोय अजून एक मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये अजून एक बॉल डॉट. या ओव्हर मध्ये फक्त 5 बॉल वरती 1 चौकार आलाय आणि फक्त 5 धाबा दिलेल्या आहेत. शेवटचा एका चेंडूची कहाणी काय असणार आहे? When to go. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. सबकाल टीम अनिकेत भाऊ ठाकरे यांच्याकडनं कमिटीला 500 रुपये.